करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी. विनोदाच्या राज्यातल्या सगळ्या मातब्बर आणि तालेवार नेत्यांचं मंत्रिमंडळ घेऊन तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन मंडळी. आता इथे रंगणार आहे एक पुरस्कार सोहळा आणि ज्या सहभागी होत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक आणि ह्यांच्या सोबत आम्ही सर्व. हाय सई. हॅलो. हाय सई. आज अतिशय आनंदात आहे मी. आज एका पुरस्कार सोहळ्यात मला सर्वोत्कृष्ट विनोदवीर हा पुरस्कार मिळाला. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाला पाहिजे. मी नेहमी या नवीन जनरेशनला सांगत असतो माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. नेहमी मी सांगत असतो, पण माझं नशीब झालं असं आहे की शेवटी मला तिथेच जाऊन बसावं लागतंय. तर आता तो पुरस्कार सोहळा लगेचच सुरू होईल. तोपर्यंत मी प्रेक्षागृहात जातो आणि ग्लॅमर खातो. नमस्कार नमस्कार नमस्कार. सोनी प्रतिष्ठानच्या खिरापत पुरस्कार सोहळ्यात मी प्रसाद ओक तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खिरापत पुरस्कार सोहळा को पावर्ड बाय वनिता खरात JCB सेंटर. आम्ही काहीही करंगळीने उचलतो. खिरापत पुरस्कार सोहळा को पावर्ड बाय जुजबी मेडिटेशन सेंटर. हल्ली पूर्वीसारखी मिळत नाही. तर बोलूया आजच्या सन्मान संध्येकडे, आजच्या मानाच्या पुरस्काराकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर बोलूया मानाच्या पहिल्या पुरस्काराकडे. पहिला पुरस्कार आहे कैलासवासी अमर मरणे स्मृती प्रित्यर्थ बबन बॉयलांडी पुरस्कृत. रोख ₹1.25 लाख आणि मानचिन्ह. थांब ए समय माझे वाक्य आहेत अजून. थोडं वेळ नाही, वाक्य आहेत माझ्यात. होय. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो माझी वाक्य आहेत यार. मला बोलू दे ना, इतक्या दिवसांनी बोलते मला बोलू दे ना. ना आता नाही, मी बोलवतो. अरे पण टायमिंग मला वाटलं की तीच- टायमिंग चुकतंय तुझं. जा तुम्ही बोलवतो. बरं ठीक आहे. मी बोलवतो. हा काही नको करू. मी बोलवतो. हा. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो एकाक्ष ऑप्टिशियनचे सर्वेसर्वा ओमकार भोजने. सर आपलं स्वागत आहे या मंचावरती. आणि सर्वोत्कृष्ट विनोदवीर हा पुरस्कार जातोय. सर्वोत्कृष्ट विनोदवीर आहेत समीरा चौधरी. समीरा चौधरी. जोरदार टाळ्या. वा 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 वा. अभिनंदन समीरा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. व्हेरी वेल डिझर्व्ड. धन्यवाद सर. धन्यवाद. अभिनंदन समीरा. पशा, अरे माझा होता ना पुरस्कार हा. सर्वोत्कृष्ट विनोदवीर माझा होता ना. समीरा चौधरी वेगळं नाव आहे, काहीतरी चुकलंय. तुला होता पुरस्कार? अरे असं काय करतो, समीर चौगुले नाही का? मला होता ना पुरस्कार. अरे असं कसं? सर एक गोंधळ झालाय सर. काय गोंधळ झालाय आता? काय गोंधळ झालाय? सॉरी सर. सॉरी सर. सर चुकलं सर. काय? सर चुकलं सर माझं. सर हे असं नको करूस. असं नको करूस. समोरून बघण्याला काय वाटेल, मी तुझा विनयभंग करतो. नाही सर. नाही सर. नको करूस असं. सर एनव्हलप मध्ये आहे ना सर, समीर चौगुलेंच्या ऐवजी समीरा चौधरी असं लिहिलं गेलं सर. पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना चेक करा म्हणून. सॉरी सर. हे
हे असं नको करूस. हा कुठला अंगिक अभिनय करतेस तू? हा, तू अंगिक अभिनयावरचे लेख वाचतेस का विशाखा सुभेदारचे? हो सर हो. मग बंद कर पहिलं. अगं ते लेख लिहिण्याकरता फार मोठी तपश्चर्या लागते, मग जाऊन ते जमतो. तुला जमणार आहे का? सॉरी सर. तू हे नको करू, हे करू नकोस. तू त्या समीराला फोन कर पटकन त्या समीराला. कर पटकन कर. हॅलो. ओके ओके सर, त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय सर. स्विच ऑफ फोनवर तू ओके कुणाला म्हणालीस? सर मी फोन केला तर समीरा मॅडम समोरून म्हणाल्या दिस नंबर इज स्विच्ड ऑफ. अरे ती रेकॉर्डेड मेसेजला बोलली, त्याच्याशी बोलते ती. हो, ती गेली ना 1.25 लाख घेऊन फुकटचं, तिला हा वर. तू एक काम कर, सिक्युरिटीला फोन कर पटकन. सिक्युरिटीला फोन कर. हॅलो. ओके ओके. फोन स्विच ऑफ आहे. नाही सर नाही. सिक्युरिटी म्हणाले की समीरा मॅडम बाहेर आल्या आणि त्यांनी इथे तिथे बघितलं, गाडीत बसल्या आणि निघून गेल्या. तुझं नुसतं हॅलोवर वॉचमन एवढं बोलला? अरे ती गेली ते बघा ना, पळून गेली यार. माझा 1.25 लाख मला हवेत यार. मला बघतो. 1.25 लाख मला हवेत यार. तू काय करतोय? अरे तिची सवय लागली रे. अरे नका दोघं असं करू रे. तो विंगेत पुष्कर उभा आहे, तो या सगळ्याची रिक्षा फिरवेल रे गावभर. असं नका करू. मला 1.25 लाख रुपये हवेत पशा. मी तू एक मिनिट, तुम्ही मला आधी काय सांगितलं? 1.25 लाख हवेत की नाही? तू शांत हो. तू हायपर का होतोयस? हायपर का होत म्हणजे हायपर होणार नाही. 1.25 लाख रुपये मला कबूल केले होते ना. तू समोर इकडे. मुद्दा असा तू आहे. साईडला आहे. ही कुठली साईड आहे रे? फ्रंटला आणलास तू सेंटरला? ती जी विंग आहे ना, ती तू एकट्याने उभी केली, ती बाकी कोणाला कळत नाहीये. कसली मेथड ऍक्टिंग आहे तुझी? मी काय सांगतोय, आता मी आहे ना, मी मॅनेज करतो. मी कुठला तरी पुरस्कार फिरवतो तुझ्यावर. ते बघ, ती रिकामी खुर्ची दिसते ना, तो माणूस आला नाहीये, मी तो पुरस्कार फिरवतो तुझ्यावर. हे करू शकशील तू? प्राजक्ता नसताना मी अँकरिंग केलंय, ते सुद्धा शी घाण वगैरे असं काही न करता रेकॉर्ड ब्रेकिंग टायमिंग मध्ये 1 टेक. मी हे नाही करू शकत. करशील ना? मी करतो. फक्त प्रॉब्लेम एकच हा. आहे की हा पुरस्कार 1 लाख रुपयाचा आहे. ए नाही यार पशा यार, 1.25 लाख मिळणार होते ना रे. 1 लाख म्हणजे 25,000चं नुकसान आहे रे पशा. नाही जमताय रे. सध्या बाहेर कंडिशन काय तुला माहिती आहे ना पशा. 25,000 मोठी, 1-2 हजार असते ना, मी काही बोललो नसतो. तुला माहिती आहे माझा स्वभाव माहिती आहे. 25 मोठी रक्कम आहे यार. बरं, नाही मला पटतं तुझं. मग? आपण एक काम करूया, आपण हे सगळं कॅन्सल करू, तुझा घरी जा. नाही हे बघ पशा, हे बघ, इव्हेंट राहिलं बाजूला. हां, इव्हेंट राहिलं बाजूला. आपले दोघांचे रिलेशन्स आहेत तितक्या वर्षांचे. त्याने मला काय नाही फरक पडत. अरे नाही पशा, तोडतो कसं एकदम तू यार. तुझ्यासाठी मी करेन ना, मी स्वीकारेन 1 लाख रुपये. नाही, पण मला 25,000 रुपये कमी करायचं मला वाईट वाटतं. नाही पक्षा मी स्वीकारतो ना. मला awkward होतं, मला नाही. ऑकवर्ड व्हायचं प्रश्नच नाहीये. नाही, एका कलाकाराच्या- अरे स्वीकारतो यार मी. मला चालतील ना 1 लाख रुपये. नको मला हवेत यार. मी आलोय तर मला पैसे हवेत यार. 1 लाख तर 1 लाख मला हवेत पैसे. नक्की हा नक्की. थांब मी फिरवतो. बरोबर, पण ते तुम्हाला दे. बरोबर. मी करतो. तू नाराज नाहीस ना? तू नाही हां, येस. माफ करा मंडळी, काही तांत्रिक अडचणीमुळे थोडासा विलंब झाला. वळूया पुढच्या पुरस्कारांकडे. तर पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावरती आमंत्रित करतो स्मरणशक्ती तल्लक करण्याचे क्लासेस घेणारे सर अरुण कदम यांना. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. थँक्यू. पुढचा पुरस्कार आहे MHJ कार्स पुरस्कृत सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट, आणि पुरस्कार जातोय कॅमेरा इक्विपमेंट समीर चौगुले. जोरदार टाळ्या. पशा कॅमेरा इक्विपमेंट. अरे अभिनेता आहे ना मी, विनोदी अभिनेता. अभिनयाचं काहीतरी दे ना. कॅमेरा इक्विपमेंटचा काय संबंध आहे? तुमच्या ऍक्टर लोकांचं नाही असं असतं. मी तुझ्यासाठी एवढा पुरस्कार मॅनेज केला, हा तो माणूस आला नाही, त्याचा पुरस्कार मी तुझ्यावर फिरवला. 1 लाख रुपये तुला देतो. आता तुम्हाला टँट्रम दाखवायला अरे लागला. टँकरचा प्रश्न नाही, पण मला सोडून दे, 1 लाख रुपये नको घेऊ. नाही अरे तू यार जाऊ दे, मला वाईट हे बघ, वाटलं. नाही, हे बघ, हे बघ. तू तोडू नको यार, पण मला त्याच्याबद्दल माहित नाही ना. घे पुरस्कार. टेक्निकल गोष्ट हे आहे. रे पुरस्कार घेतो. सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट समीर चौगुले, आणि मी त्यांना विनंती करतो की आता त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अरे मनोगत कसं व्यक्त, मला माहितीच नाही बोल ना. आता, काही बोल. टेक- पुरस्कार घेतलास, बोल आता. बोलायला लागेल, पद्धत आहे ती. बोल पटकन. कॅमेरा बोल. आज मला मी एक हे आहे, मी सर्वोत्कृष्ट कॅमेरा इक्विपमेंट आहे.
मी एक कॅमेरा इक्विपमेंट आहे. मी एक भाड्याने सप्लाय करणारा आहे कॅमेरा इक्विपमेंट. अनेक वर्ष माझा हे आहे धंदा आहे. माझ्याकडे कोणी विचारलं कॅमेरा इक्विपमेंट आहे, मी म्हणतो ही घ्या. आणि कोणी नाही विचारलं तर मी विचारतो ही नका घेऊ. आणि कोणी असं विचारलं की ये क्या आहे, मी म्हणतो कॅमेरा इक्विपमेंट आहे. तर अशी माझी कारकीर्द आहे कॅमेरा इक्विपमेंटची. तर एवढं बोलून मी माझं कॅमेरा इक्विपमेंटचं जे हे आहे सगळं आयुष्य करिअर ते इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद. हा पुरस्कार तुम्ही मला दिलात याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद. अरुणजी धन्यवाद. धन्यवाद. सॉरी हा पुरस्कार परत दे पुरस्कार. परत दे म्हणजे तो परत द्यायला लागेल, जरा प्रॉब्लेम झालाय. नाही कशाला परत दे, कशाला काय प्रॉब्लेम? अरे हा पुरस्कार जो होता त्याचे जे स्पॉन्सर्स होते MHJ कार्स, त्यांना पार्किंगमध्ये जागा नाही मिळाली. त्यामुळे ते वॉचमनची भांडण करून निघून गेले. त्यांनी स्पॉन्सरशिप काढून घेतली, ॲग्रीमेंट त्यांनी कॅन्सल केलंय. त्यांना आता 1 लाख रुपये परत द्यायला लागणार. पण मी कुठून देऊ 1 लाख? मला दिलेत ना आता तुम्ही. काय दिलेत? अरे हे दिलं ना, हे काय मी नाही देणार आहे. अरे या पाकिटात फक्त 1 लाख लिहिलेली चिठ्ठी आहे. पैसे आज जाऊन अकाउंटंट सही करतो तेव्हा मिळतात. तुला पाकिट ठेवायचं ठेव, ट्रॉफी घे. अरे याला काय अर्थ आहे यार तुम्ही? नको सर. मी देतोय, मी काही घेत नाहीये. अरे याला काय अर्थ आहे का तुमची फालतूगिरी यार? तुम्ही सांगितलं होतं आधी असं नका वागू म्हणून. तू इकडे साईडला. अरे मुद्दा तो नाही यार. तुम्ही दिलं ना, भाषण केलं यार कॅमेरा इक्विपमेंट म्हणून. मी असं कसं करता यार? मी आहे ना, माझ्यावर विश्वास नाही तुझा? संपलं माझं करिअर मधलं योगदान संपलं माझं. अरे पण असं नाही पशा, मी मी आहे ना. 1.25 लाख रुपयासाठी आलो होतो मी. मी आहे ना, मी करतो मॅनेज. मी काहीतरी मॅनेज करतो. तू करशील मॅनेज नक्की? मी मॅनेज करतो ना. मला आज पैसे घेतल्याशिवाय मी निघणार नाही आता. येस, सांगतो तुला. मला लिस्ट बघू दे. लिस्ट आण पटकन. तू काळजी करू नकोस. सर इथे आपण त्यांना ऍडजस्ट करू शकतो. ते करू शकतो हो ऍडजस्ट. सर. येस, थँक्यू. हे बघ, एक गॅप झालेली आहे, हा. त्याच्यात मी तुला बरोबर बसवतो. हा, हरकत नाही, हरकत नाही. प्रॉब्लेम फक्त एवढा हा. आहे की तो पुरस्कार 75,000चा आहे. हे नाही पशा, नाही हे नाही चलता यार पशा. आता अजून 25,000 कमी आहे यार. 1.25 लाख होते, आता मी 50,000 कमी नाही करू शकत यार पशा. आपण एक काम करूया समय, हे कॅन्सल करूया. तू घरी जा. अरे यार पशा तू पशा काय असं काय करताय पशा? तू सोड ना, जाऊ दे ना. नाही मला चालतील. नाही आपण कॅन्सल करू. पशा अरे तू समय, तुझी किंमत 2.5-3 लाखाची आहे. नाही रे, कोण देतो रे एवढे? तुला 75,000 आणून मी नको यार. नाही मला पशा मला नाही. बरं नाही वाटत. अरे यार 75 मला पाहिजेत. 75. मला ऑड वाटतं यार. अरे ऑड खड्ड्यात गेला समीर चौकला. 75 दे मला, मी निघून जातो. एखाद्या कलाकाराचा असा अपमान 75 दे. 75 दे. तू नाराज नाही आहेस ना? अरे ना नाराज, मी कशाला नाराज? खुश आहेस तू? मी खुश आहे. नाचून दाखव. ऐसे अरे कशा माझी खात्री पटली. हा. तर रसिको, वळूया पुढच्या पुरस्काराकडे. आणि पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावरती आमंत्रित करतो एका बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटिफुल अभिनेत्रीला. आणि एक अत्यंत महत्वाची आणि आतली बातमी, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातली अशी एकमेव अभिनेत्री जिला जंगलामध्ये माकड चावलेलं आहे. स्वागत करूया अशा एका राक्षस अभिनेत्रीचं, सई तामणकर. नमस्कार मॅडम. आपलं खूप स्वागत आहे या मंचावरती. आम्ही असं ऐकलं की ज्या जंगलातलं माकड आपल्याला चावलं, ती माकडं सुद्धा आता अशी उभी राहतात. मी सई मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढचा पुरस्कार जाहीर करावा, घोषित करावा. इतकी सुंदर इंट्रोडक्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सर्वोत्कृष्ट केटरिंग, जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट केटरिंगचा अवॉर्ड जाता यांना. अरे पशा, कुठला इव्हेंट असतो जिथे केटरिंगला अवॉर्ड असतं यार? हे पशा, हे ऐक ना पशा. आजपर्यंत यांनी अनेक मराठी मालिकांना केटरिंग सर्व्हिस पुरवलेली आहे. त्यांच्या तळलेल्या बेंब्या खूप प्रसिद्ध आहेत. बेंब्या कोण तळतं रे? काय बोलतोयस तू? अरे त्या पिवळ्या असतात ना मोठ्या बोटात. अरे बॉब्या म्हणतात त्याला रे. बॉब्या. त्यांच्या तळलेल्या बॉब्या खूप प्रसिद्ध आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कैलाश केटरिंगचे प्रसाद खांडेकर यांचं. खांडेकर सर, अभिनंदन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू.
पशा यार काय चाललंय तुझं यार पशा? तू कैलाश कॅटरिंगचा तो खांडेकर केवढा आहे बघितलंस ना तू? अरे पण- तो येताना दिसला मला लांबून, मग त्याच्या तोंडावर तुला कसा पुरस्कार देणार मी? अरे पण मला पुढे पाठवलंस तू 3 वेळा असं झालं यार. मला पुढे पाठवतो परत मागे कसतो यार काय अर्थ यार प्रसाद? त्याला हीच माझी किंमत, माझी काही किंमत नाही. अरे मुद्दा- मी एवढं करतोय तुझ्यासाठी, तू काही करणार नाही तुझ्यासाठी. पशा यार तू माझा दोस्त आहेस यार, पण सतत 3 वेळा अपमान झाला यार माझा. एकही पुरस्कार जाऊ दे, केला- मी कायमचं अँकरिंग कॅन्सल करतो. नाही पशा यार, एवढं नाही करायचं पशा. मी करतो ना, माझ्यावर विश्वास ठेव. हो करतो. येस, काय? एक संधी आहे, हा. एक ऑप्शन आहे. हा पण जाऊ दे, नको, तुला तो आवडला. नाही प्रसाद सांग. मग तू नाराज होतोस मग. प्रसाद सांग प्रसाद. काय झालंय? बाजूला आहे. हे कुठली बाजू आहे मला काहीच कळत नाही. काय झालंय? काल चॅनलचं एका व्यक्तीशी जोरदार भांडण झालंय. का झालं? अरे शूटिंगच्या वेळेला ती व्यक्ती प्राणायाम करत बसते यार. 3-3दा तो विराट जातो बोलवायला, ही अनुलोम विलोम करत असते. 3ऱ्या विलोमला विराट आत गेला नाकात. अरे काय बोलतोस तू पशा? चॅनलनी काढून टाकलं त्या व्यक्तीला. त्यामुळे त्या व्यक्तीलाच काढून टाकल्यामुळे ती आता येणारच नाही. तो पुरस्कार मी तुझ्यावर फिरवतो. अच्छा म्हणजे ते होऊ शकेल? अरे होऊ शकते, येणारच नाही व्यक्ती. नक्की मिळेल ना? नक्की, काही problem? 100%. Yes, प्रसाद. हा, फक्त येथे- एक छोटासा प्रॉब्लेम अरे बोल ना. की हा पुरस्कार 300 रुपयाचा आहे. अरे 300 रुपये पशा 300 रुपयाचा आहे? अरे 1.25 लाख घ्यायला आलो ना इकडे मी, तू 300 वर आणून सोडलंस मला. एक्झॅक्टली किती रुपयाचं नुकसान झालं तेही सांगता येत नाही रे मला आता. 300. अरे काय प्रसाद चाललंय? मग जाऊ नाही दे, रे. मग कॅन्सल करूया. मग जाऊ दे, घरी जा मग तू. चालतील 300 रुपये. असं नाही करायचं. नाही असं नको सर. 300 तर 300, माझं टॅक्सीचं भाडं तरी बसूल. असं नाही करायचं. एका कलाकाराचा एवढा रास मला बघवत नाही. नाही मला 300 नको, चालतील. नको, आपण मला चालतील 300. अरे का चालता है रे 300? अरे का अच्छा लगता है 300? नक्की नाराज नाही. नाही? नक्की यस खुश. एकदा नाचत हा. येस. तर वळूया पुढच्या पुरस्काराकडे. हा पुढचा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी मंचावरती आमंत्रित करतो राजपूत डेअरीचे मालक श्याम सुंदर राजपूत यांना. आपलं स्वागत आहे या मंचावरती. आणि पुढचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार जातोय समीर चौगुले यांना, सर्वोत्कृष्ट आई या भूमिकेसाठी. जोरदार टाळ्या. अरे पशा आई, मी आई आहे? टकली आई असते का रे कधी? पशा काहीतरी तर सेन्स घे ना. मगाशी ठीक होतं यार कॅटरिंग बिटरिंग, आई म्हणतोस यार तू पशा. आणि आईला 300 रुपये देता तुम्ही? काय रे कॅटरिंग वाला 75,000 वगैरे, आई 300 रुपये? ही किंमत लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला. घे पुरस्कार घे. 300 पण जातील, घे पटकन घे पुरस्कार. तर ही माऊली जिने अनेकांचे संसार उभे केले, ही आईची भूमिका अजरामर करताना वैयक्तिक आयुष्यामध्ये संघर्षाच्या अनेक काट्याकुट्यांच्या खाच खळग्यात त्यांना जावं लागलं. कधीच नाही रे. त्याबद्दल मनोगत व्यक्त करते ही माऊली. बोल. नाही मी आई म्हणून कसं भाषण करू? बोल आता पटकन. घेतलाय पुरस्कार, बोलावं लागणार. बोल बोल. मी आई आहे. पशा ऑड होतं ना रे पशा. मी आई आहे, मी 300 रुपयेवाली आई आहे. खरं तर मी 1.25 लाखातली एक आई आहे. खरं तर मी 1.25 लाखात एक आई आहे. खरं तर मी 1.25 लाखापेक्षा एक पैसाही कमी आई नाही. वा दादा, वा 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 वा. त्यामुळे मला हा जो आई पुरस्कार आज दिलेला आहे, एक पुरुष असून आई हा पुरस्कार ज्या क्रिएटिव्ह टीमने दिलेला आहे, त्या टीमचे मी आभार मानतो की मला त्याने आई या पुरस्कारासाठी निवडलं. प्रत्येक पुरुषाला आई हा पुरस्कार मिळावा अशी मी योग्य इच्छा- मी चुकले. दुर्भाग्य व्यक्ती जे चॅनलशी भांडले. चॅनलशी कोणी भांडतंय का? नाही, मी चुकले. पण नाही, मला कळलंय की चॅनलच माझी आई आहे, कारण तीच माझं घर सांभाळते. आणि आईशी कोणी भांडतंय का मला सांगा? नाही, चॅनलशी कोणी भांडत नाही, आईशी कोणी भांडत नाही. आणि आई सुद्धा आपल्या मुलांच्या सगळ्या चुका पदरात घेते की नाही मला सांगा? आई माझी चूक पदरात घे. आई मी चुकले. तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. नाही, मला मान्य आहे. मी काल सोशल मीडियावर पोस्ट टाकली की मी येणार नाही पुरस्कार सोडायला, पण मी चुकले. मला फोन आला की मी लगेच डिलीट केली पोस्ट. मी माझी चूक सुधारली आणि आले ना आज मी पुरस्कार सोडायला. आणि आज
मी हा पुरस्कार स्वीकारायला देखील तयार आहे. द्या मला पुरस्कार द्या. एकदा जोरदार टाळ्या विनोदवीर समीर चौगुले यांच्यासाठी, कारण त्यांनी इतक्या ऐन वेळेला आई या विषयावरती हा अप्रतिम प्रँक करून आपल्या सगळ्यांना हसवलं, आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं. आणि पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात आज एक घटना पहिल्यांदाच अशी घडणार आहे की पुरस्कार देणारे विभागून पुरस्कार देणारे. एरवी घेणारे 2-2 असतात, आज देणारे 2-2 आहेत. तर मी श्यामसुंदर सर आणि समीर चौगुले यांना विनंती करतो की सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार त्यांनी प्राजक्ता माळी यांना बहाल करावा. अभिनंदन 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 मॅडम. सर धन्यवाद सर धन्यवाद. आपण बसू शकता. अरे खिलाडू वृत्तीने घ्यायचं. अरे जा ना खड्ड्यात. तरी पण उडी मार. क्या बात! कहर परफॉर्मन्स. या खिरापत पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही खरंच आम्हाला हास्याची खिरापत वाटली. क्या बात. विचारूया सईला की तिला ही खिरापत किती आवडली आहे. सुसाट परफॉर्मन्स होता. फार मजा आली तुम्हा सगळ्यांना बघायला. पशाजी म्हणजे ॲक्टर, डिरेक्टर, सिंगर, आता काहीतरी सोडा आमच्यासाठी अशी एक विनंती आहे. निवेदक पण तुम्ही आहात उत्तम, पण तुम्हाला स्टेजवर बघताना नेहमीच मजा येते आणि तुमच्या समोर उभं राहिलं की नर्वस व्हायला होतं. ही तुमची क्वालिटी आहे आणि मजा येते तुम्हाला बघायला कायम. समीरदा अप्रतिम हे तूच लिहिलंयस. जी काही विशेषणं तू लिहिली होतीस प्रत्येकासाठी ती अप्रतिम होती. शिवाली अप्रतिम. तुझं बेअरिंग कमाल होतं आणि आधी कधी न पाहिलेलं असं आगळं वेगळं बेअरिंग होतं. ते फारच आवडलं. प्राजू यू आर फॅन्टॅस्टिक. फार मजा आली तुला बघायला. Thank you. मस्त परफॉर्मन्स. असे परफॉर्मन्सेस होत राहोत सतत. वा वा. तथास्तु तथास्तु. आम्ही नेहमी इथे परफॉर्मन्स करतो आणि समोर जजेस प्रसाद बसलेला असतो. आज मला इथून प्रसादला विचारायचं आहे, तुला कसं वाटलं इथे परफॉर्म करून? ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की वेगवेगळ्या कलेच्या फॉर्म्सबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. मग शॉर्ट फिल्म असेल किंवा पथनाट्य असेल किंवा समूहगान असेल. तसाच स्किट हा मला गेले अनेक वर्ष खूप भावलेला असा फॉर्म आहे. माझ्या दुर्दैवाने मी आजपर्यंत 2-3च स्किट्समध्ये परफॉर्म केलं आहे. मला तशी संधी नाही मिळाली. पण जेव्हा मी 3 वर्ष समोरच्या खुर्चीत बसून तुमच्या सगळ्या या फॉर्ममध्ये माहीर असलेल्या लोकांबद्दल बोलतो, तेव्हा उद्या मला उठून कोणी तू काय नुसतं बोलतो, तुला माहिती आहे तू कधी केलंच आयुष्यात, असं कोणी मला बोलू नये. त्याकरता मी त्यातनं जाणं फार गरजेचं आहे, ते अनुभवणं फार गरजेचं आहे. म्हणून मी अनेकदा मोठे गोस्वामींना मी रिहर्सलला पण येतो असंही म्हणालो होतो. पण मग रिहर्सल बघितल्यानंतर त्या स्किटचे पंचेस मला आधीच कळतील, मग मला बोलताना तेवढं नाविन्य त्यात राहणार नाही. पण त्यापेक्षा मग ते असं म्हटलं की एकदा तू स्किटमध्येच ये, तर माझ्याकरता तो म्हणजे काय म्हणूया सुवर्णक्षण होता. मी ताबडतोब मी मानकरी नाही होणार आहे PNGचा, पण तो सुवर्णक्षण होता माझ्यासाठी. तर मला त्या फॉर्ममध्ये ते कशी प्रोसेस असते, काय पद्धतीने हे लोक रिहर्सल्स करतात, कसं ते स्क्रिप्ट घडत जातं, मोठे गोस्वामी ते डेकोर करतात म्हणजे काय करतात, तो अनुभव मला घ्यायचा होता माझ्या समृद्धीसाठी. आणि फक्त एवढ्याच प्रामाणिक हेतून मला एका स्किटमध्ये परफॉर्म करायचं होतं. पण मी थक्क झालो आहे की मला असं वाटतं तिथे बसून बोलणं सोपं आहे, पण ही माणसं जी कष्ट घेतात सगळीच, समीर काय किंवा इथे बसलेले सगळेच, ते फार मोठे कष्ट आहेत आणि त्या कष्टाचा परिणाम फक्त 15 मिनिटात तुम्हाला दाखवायचा असतो. सो फार मोठी जबाबदारी आणि तुम्ही ती सगळी शिताफीने पार पाडता. सो हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. सो आज मी गेल्यानंतर कदाचित उद्यापासून माझ्या कमेंट्समध्ये काही फरक पडेल, त्याला काही वेगळे कंगोर येतील. सो मला त्या अनुभवातनं जाणं फार गरजेचं वाटलं आणि ही संधी मला दिल्याबद्दल समीर आणि सचिन मोठे गोस्वामींचा मी खरोखर मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. वा वा. मंडळी, एका घरात सुरू आहे डान्स कॉम्पिटिशनची तयारी. बघूया ती कशी चालू आहे. तुमच्या समोर होत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. Yo, 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 come on everybody, it's show time, party time, it's party time. आपण आहोत MHJ नाच मेरी बुलबुल या डान्स रियालिटी कॉन्टेस्टंट वनिता खरात यांच्या घरात. वनिताजी टेल अस तुम्हाला कसं वाटतंय या कॉन्टेस्टंट मध्ये पार्टिसिपेट करून? More, we want more. Whoa, cool man.
खरं तर माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती की या शोमध्ये पार्टिसिपेंट व्हावं म्हणून आणि ही इच्छा आता माझी पूर्ण झाली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मला मेंटॉर म्हणून ओंकी सर लाभले. मी खूप एक्सायटेड आहे कारण मागच्या सीझनची जी विनर होती ना तिचे मेंटॉर सुद्धा ओंकी सरच होते. Yes. So I'm so excited. आणि, माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असणारे माझे हबी त्यांना विनंती करते मी बोलायचे. माझे हबी. इट्स ओके. एक तुम्ही काम करा मग हळू हळू तिच्याकडे जा बोलत बोलत यू गो देअर. ओके फाईन फाईन ओके ठीक. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये वेळ घालवू नका. तिचं कौतुक करा. तिचं कौतुक करा. येस येस. या. ही माझी बायको वनिता. हात काढा. असू द्या ना. नो तुमची जोड ती आर स्ट्रॅटेजी आपली फसेल. बापरे. हॅलो. व्हेरी नाईस सर. आम्ही नवरा बायको आहे म्हणून. ओके हॅलो नमस्कार. आज मी प्रचंड खुश आहे आणि मी वनिताचा नवरा आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि मी वनिताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. खरं तर तिच्या मागे उभं राहिलं तर कोणी दिसत नाही. जस्ट जोक सॉरी कंटिन्यू. आणि वनिताला मेंटॉर म्हणून लाभलेत ओंकी सर. थँक्यू सो मच. ओके या इथे नाव ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. द मोस्ट फ्लेक्सिबल, द मोस्ट इलॅस्टिक, द डान्सिंग पॉपकॉर्न ऑफ इंडिया, ओंकी सर. सर तुम्हाला वनिताबद्दल काय बोलायचंय सर? थँक्स. या चांगला वाईब्स येतात तुझ्याकडे. थँक्यू सर. तो प्रॉमिसिंग वाटतो. या ॲक्च्युली सॉरी आहे मी जगभर फिरला आहे. मी वेगवेगळा डान्स फॉर्म केला आहे. तर माझा कसं आहे की एक लँग्वेज मला नाही नेमका येत. तो थोडा उतना समज मतलब यू नो. येस सर एनीथिंग फॉर यू सर. म्हणजे यांचं असं आहे एक ना धडाने भाराभर चिंध्या म्हणजे असं झाल्या. मी हे कॉम्प्लिमेंट समजले काय नाही, ॲक्च्युली वनेबद्दल तुम्ही मला बोलायला सांगितलं आहे. तर वना फॅब्युलस डान्सर. ती डान्ससाठी जन्म घेतला तिने. आय फील के नाही बेटा सी तिच्या असण्यात एक रिदम आहे. यु नो ग्रेस आहे. मला कायम फिमेल डान्सर्समधला ना डौल आवडतं आणि तिच्यामध्ये डौल ठासून भरला आहे. खरं सर. ॲक्च्युली मी लकी आहे असं मी फील करता की ही माझी कंटेस्टंट आहे. वनी आहे ना, वनीच्या प्रेझेन्समध्येच एक अदा आहे ज्याच्यावर मी फिदा आहे. वनी त्यांनी फक्त तुझी आदाच बघितली, गदा दाखवली. गदा इथं वाकडला बघ नरसिंहा बाबजी. सिरियस इंटरव्ह्यू चाललाय तिकडे. तू बसा तिकडे. माझ्याच घरात येऊन मलाच ओरडतोयस. बसा तिकडे. ओके रेडी. असे बोलणारे खूप लोक असतात यु नो, पण वनीची स्ट्रेंथ आय विल शो यू. वनी स्टार्ट. रेडी 1 2 3 4. हे आतून यायला लागतं. मुळात काय असतं की डान्स यु नो डान्स इज ऑल अबाउट पॅशन. डान्स आहे ते काही लोक काय करतात परफॉर्म करतात. माझं म्हणणं आहे की डान्स सेलिब्रेट करा. येस सर. कॉमेडी करून नाही मिळणार म्हणून म्हटलं चांगली वाक्य टाकून टाळ्या मिळव. थँक्स. येस. ओके. तो वनी मी तुला सगळ्यांसमोर प्रॉमिस करत आहे की जसं मी लास्ट सीझनला माझा कंटेस्टंट नियतीला विनर केला होता तसं मी या वेळेला वनिताला विनर करणार. दॅट्स माय प्रॉमिस. थँक्यू. सर व्हॉट अ ट्यूनिंग सर. थँक्यू सर. क्या बात है सर, क्या बात है. आय एम हियर ओनली फॉर यू. या सॉरी काय गौरव त्यांना 10,000 दे. कसले 10,000? ते PR करतायत ना आपलं. त्याला चॅनेलने पाठवले ना. नाही मग? स्वतःचा PR स्वतः करायचा असतो. 10,000 द्यायचे. दे ना. ट्रान्सफर करतो तुला फोन न्या. ओके माझा नंबर तुमच्याकडे. थँक्यू Yes, आणि thank you. थँक्यू. इट वॉज नाईस मीटिंग यू. Thank you. ओंकी सर. Yeah. ओंकी सर इट वॉज Yes. माय प्लेजर. Keep in touch. Keep in touch, brother. Keep Keep in touch. ए टॅन चल बाय. कीप इन टच.
वाव वने येस आपण रिहर्सल सुरुवात करूया Yes, sir. ओके मला असं वाटतं हां की आपण फर्स्ट राऊंडमध्येच जोरदार करायचा हो सर जोरदारच करूया म्हणजे लोकांनी आपल्याला पहिल्याच राऊंडला लक्षात ठेवला पाहिजे हो, sir. आणि मला काय सुचतंय माहितीये Yes, मी sir. पहिल्याच राऊंडमध्ये ना वेस्टर्न आणि देसी असं फ्युजन करायचं म्हणताय हो माय गॉड ओके येस आपण स्टार्ट करूया Yes. प्लीज हिअर Yes. ओके कम हिअर गुरा प्ले द सॉन्ग एक मिनिट काय बोललात गुरा माझं नाव गुरा नाहीये गौरव आहे गुरा काय गुरा ॲक्च्युली गौरव तुमच्याकडे बघितल्यावर तुम्हाला गौऱ्या नाही गुराच म्हणावं असं वाटतं रिवेंज आणि लक्षात ठेव बेटा आजपासून जग तुला गुरा म्हणून ओळखेल के ओंकीने तुला ही उपाधी दिली आहे Yes, ओके sir. सो गुरा टेक युअर पोझिशन अँड प्लीज प्ले साऊंड येस सर रेडी रेडी आम्ही कशी उभी राहू सर यू डू वॉट यू वॉन्ट ओके सर डान्स इज ऑल अबाउट पॅशन तुझ्या आतून जे येईल ते Yes, नो sir. बेटा रेडी येस रेडी हा काय तुला लागला नाही ना तुला लागला ना सॉरी 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 अरे यार हे मी काय म्हणतो सॉरी तुमचं यार ऐका ना नाही स्टेप नाही अच्छा, हा स्टेप नाही अरे ऍक्च्युली ते आम्ही कॅरेक्टर मध्ये घुसलो होतो नाही कॅरेक्टर मध्ये घुसा ऐका ना सर जरा मी काय म्हणतो थोडंसं डिस्टन्स ठेवून नाचा ना म्हणजे हा मला थोडंसं ऑड फील होते हे बघ गुरा मी आजपर्यंत मी एवढ्या ठिकाणी राहिला एवढी वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मला या इंडस्ट्रीमध्ये पण हे हा म्हणजे सिंगल कंप्लेंट नाही तसं नाही नो म्हणजे आणि मी समजू शकता तुम्हाला काय वाटतं पण तसं असेल तर ठीक आहे मी दुसरा कंटेस्टंट बघू नो शकतो नो नो सर नाही. नो सर नो मी समजावते नाही गौरव यार हळू. पाय, 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 हा. सॉरी तू काय तू बोलला होतास ना की मी तुला सपोर्ट करेन मी ना. मी काहीच बोलत नाही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की थोडंसं जरा अंतर ठेवून असलं तर मी तुला आधीच सांगितले होते असे डान्स होतात तू मला बोलला होतास मी प्रॉमिस केलं होतंस तू मला हा केलं होतं पण आता काय होतं इथं बसल्या बसल्या ना मला हे होतं थोडंसं ऍडजस्ट कर ना मला जिंकायचं यार करशील ना हा, करतो. रेडी सर नो फास्ट पण प्रॉब्लेम येस सर आणि वने हा. ॲक्च्युली ना इकडे येस सर तुला सगळं जमतंय हा. सगळं येतंय पण तुझ्या नजरेत आहे ना काहीतरी वेगळं आहे म्हणजे डिस्ट्रॅक्ट दिसतेस तू फोकस नाही वाटत आहे का नाही सर मला ते नाही हे बघ असं तुला किती अडथळे येतील पण तुला फोकस करायचं आहे येस सर मी करते डान्स इट्स ऑल अबाउट पॅशन ना येस सर फक्त शरीर जवळ येत नाही, नाही sir. आत्म्यांचं पण एकत्रीकरण झाला पाहिजे Yes, sir. नो येस हात हातात दे ओ माय गॉड डोळ्यात डोळे घाल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड श्वासात श्वास अडकू दे आणि मर वने असे किती अडचणी तुला येणार आहे येस सर पण तुला त्याच पार करून जिंकायचं आहे येस सर उघड्या डोळ्यांनी जिंकण्याची स्वप्न बघ येस सर मी त्यासाठी आहे येस ओके आपण डान्सच्या सुरुवातीला आशिकीची पोज घेणार आहेत म्हणजे सांगता सॉरी मी सांगता गुरा प्ले द म्युझिक साऊंड हे जॅकेट सोड ना जॅकेट काढ हे भाग्या अरे सोड ना जॅकेट काढ ना ए वहिनी हसायला काय झालं एक मिनिट आहे कुठली पोच आहे यार हसायला काय झालं वहिनी मला सांगा पहिला हसायला कुठली पोच आहे सरांनी आतमध्ये एक सॉलिड जोक सांगितला जॅकेट मध्ये जोक सांगितलं सर तुम्ही याला पण सांगा ना ये जॅकेटमध्ये तू लोकांना जॅकेट मध्ये जोक सांगतो ऍक्च्युली मला तर काय मी हे जोक अरे हे पण यार हे पण तुला अति होता यार हे तू ऐक ना गुरा लिसन लिसन तू गुरा सारखं बघू नको मला गुरा तू अजून बघितलं नाही पुरा नाव दिलं माझं भिंतीच्या बाहेर गौरव मोरे म्हणून ते वाचत जा सर काय हे सांगा ना जोक पुन्हा तेच तू मेन कंटेंट सोडून फक्त चिडचिड करतोय
आमच्यातलं ते बॉन्ड आहे ना ते हेल्दी बनवण्यासाठी मी जोक अरे सांगितलं तुमचा बॉन्ड पण माझा बॉन्ड तुटेल त्याचं काय करतो गौरव ऐक सर, नाही, यार, मला नाही यार. तू ऐक जोक सर मला प्लीज त्रास होतो यार या तू पिकाला. ऐक ना जोक तू फोर्स करते म्हणून मी सांगतोय. सर तुम्ही पण जॅकेट मध्ये फोर्स केला होता जोक सांगायला हो नाही यार, कोणी पूर्ण यार सॉरी सर प्लीज Yeah. काय joke आहे? हा, सांग, joke सांग. I'll joke सांग. एकदा काय झालं मतलब तू लँग्वेजचं सांभाळून घे. हा. एकदा सॉरी हा. तुला मी लँग्वेजचं सांगतो आहे. हा. ओके. बघितलं कोरिओग्राफर आहे ना प्लीज प्लीज एकदा काय होता की जेम्स बॉन्ड आहे जंगलात जातो हा. आणि त्याच्या समोर एक रानडुक्कर येतं. हा. जेम्स बॉन्ड त्याला बोलता हाय बॉन्ड जेम्स बॉन्ड. रानडुक्कर म्हणतं हाय आय एम डुक्कर रानडुक्कर. थोडा लांब राहा इकडे. हा जोक जेव्हा मी तुला सांगितला होता तेव्हा माझ्या तोंडावर थुकली होतीस. ह्याच्या जोकर कशाला पाहिजे? लेखकाने लिहिलंय कंसा तुम्ही हसते एवढं हसते. अरे ह्या जोकवर एवढं हसायचं पण हा जोक तो जॅकेट काढून पण सांगू शकला सर. सरांनी कमाल जोक सांगितलं सॉरी मी म्हटलं ना मी फक्त बॉन्ड हेल्दी बनण्यासाठी मला जोक सुटला मी पटकन ते सांगितलं. म्हणत नाही नवरा यार थोडा हे होतं ना मला पण. मी समजू शकता. ओके वन अरे नको ना रे मला थोडं प्लीज पोझिशनवर राहा तुम्ही. मला कळलंय की तू छान करू Yes, शकशील. sir. ओके हां. तू परफॉर्म उत्तम करू शकशील. येस आता फक्त आपल्यात रिलेशन बिल्टअप झाला पाहिजे. येस ओके आपला गाणं जो आहे हां. त्याच्यामध्ये लोकेशन जंगलचं आहे. ओके ओके यु नो त्या मागे असा LED असेल एक्झॅक्टली असा तिथे सगळं असं पेड पौधे सगळं असेल जंगलचा पुरा फील असेल. Yes. इथे एक असा दगड असेल मोठा रॉक. काय आहे आपल्याकडे या हाईटचा रॉक सारखं चेअर आहे ना सर चेअर चेअरवरती ते जमणार रॉकचा फील येणार नाही आणि हे नाजूक वाटतं आहे. आपल्याला रिहर्सलच करायचं आहे. हो सर गुरा ये तुला तुझ्या आयुष्यातला बेस्ट रोल देतो. इथे एवढ्या हाईटचा दगड बन प्लीज. मी दगड बनू बघ काय बोलतो यार मी दगड बनू बोलतो मला फक्त रिहर्सल पुरता प्लीज बन ना प्लीज तुझ्यासाठी आहे म्हणे. मी जिंकणार आहे, sir, please. ह्याचा प्लीज 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 नका या हा ओके. बंद कर काय झालं मी दगड आहे असा नाचतोय दगडाची माती होईल ना 5 मिनिटात. अरे तू कशाला चिडचिड करता एवढ्या बारीक बारीक गोष्टीवर असं चिडचिड करता. काय बारीक बारीक गोष्टी रे माझी बायको घेऊन नाचतोय मला दगड ठेवून खाली बसवलाय. आज जर तू त्रास घेतला तर उद्या या दगडाची मूर्ती बनणार आहे. तुला कळत नाही तुझ्यासारख्या पुरुषांमुळे या स्त्रिया पिछे राहिल्या आहेत. अरे मग तुझी चिन्नी हातोडी चुकीचा दगडा लागतील रे. तू निघ तू पहिला काय नाही तू निघ पळा, तू निघ. ओके हा हा काय सर आता घेऊ तुझी प्रॉपर्टी. सर नको नको काय नको नको इकडे तू सर. इकडे. अरे काय दगड बोललोय उडी मारली पाठीवरून तरी मी काय बोललो ना यार. मला आता कोण शिकवणार मग मी शिकून तुला डान्स. हा मी शिकवेन. तू यांच्यासारखं डान्स शिकू शकशील मी त्याच्यापेक्षा बेकार डान्स शिकून तुला कळलं काय. तू नको उभा राहू माझ्या दारात कळलं काय. मी फक्त बघणार आहे. हा वा 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 मजा आली. सई काय म्हणशील? व्हेरी पॅशनेट परफॉर्मन्स. Oh. फार मजा आली. मला आज आपल्या टीमबद्दल एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट सांगायची की मला असं वाटतं इथे सगळ्यांचा फोकस हा आउटपुटकडे असतो. म्हणजे एंड रिझल्ट काय येणार आहे ह्याच्याकडे फोकस असतो आणि हे असंच ठेवा. हेच आपल्याला 300चं 3000 करणार आहे असं मला वाटतं आणि ही कन्सिस्टन्सी आहे म्हणून प्रत्येक वेळेला एवढे छान परफॉर्मन्सेस होतात. तर तुम्ही या वेळेला पण कन्सिस्टंटली अमेझिंग परफॉर्म केलं. धमाल आली. आम्ही हसून हसून मेलो. थँक्यू. प्रसादा अप्रतिम फार मजा आली मला फार मजा आली. ओंकार राऊत उत्तम सुरुवातीचा जो काही पोर्शन होता तो फार महत्त्वाचा होता कारण ती एनर्जी पुढे पास ऑन होणार होती पुढच्या पूर्ण स्किटमध्ये. त्यामुळे सुरुवातच तू खूप दमदार केलीस त्याबद्दल तुझं अभिनंदन. ओंकार भोजने अफलातून ऑब्झर्वेशन अफलातून म्हणजे क्या बात आहे. राईट फ्रॉम द कॉस्ट्युम्स तिथपासून ते त्या रोलच्या आत्म्यापर्यंत अफलातून उतरवलंस. तुझे शूज पण आज फार दिलखेचक आहेत फार आवडलेत ते मला. वा 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 मजा आहे. वनिता फॅन्टॅस्टिक खूप मस्त. तू
उत्तम डान्सरही होऊ शकतेस हे हा परफॉर्मन्स बघून सिद्ध होतं. आणि तुला म्हणजे कसलीच तुला भीडभाड नाही आहे, ही तुझी फार जमेची बाजू आहे. वा 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 सही आहे. गौऱ्या, आपल्या दगड होण्याने कुणी जर उंच उडी मारू शकणार असेल तर काय वाईट आहे यार. वा 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 वा. आणि जे तुला आज नाव मिळालंय त्या नावाकडे आपण पॉझिटिव्हली बघूया. गुरा इज गुणांची रास. थँक्यू सर. मजा आली. वेल डन, व्हेरी वेल डन. थँक्यू सर. थँक्यू. मंडळी, जसा वेताळाच्या गोष्टीतला विक्रम आपला हट्ट न सोडता त्या वेताळाला पकडायला जायचा, तसाच आपला खानदेश सपूत श्याम राजपूत त्याला ताप देणाऱ्या 2 वेताळांकडे म्हणजेच कॉमेडी स्टार अरुण कदम आणि स्लॅपस्टिक स्टार पॅडी यांच्याकडे जातो. आज पण तो त्यांच्याकडे जाणार आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. आला हा आला कोबरा क्रॉसिंग आला. एक मिनिट हा. अरे पण अरण्या, आता एवढं काय अर्जंट होतं का? जरा कळ सोसत नव्हती का तुला? एवढं महत्वाचं होतं. अरे महत्वाचं होतं म्हणून तर मी चाललोय ना. उगा चाल का मी याडा आहे काय? अरे बाबा, पण आता रात्र किती झाली? रात्रीचे 10 वाजलेत. त्यात तुला नीट दिसत नाही. आणि हा त्यात कोबरा क्रॉसिंग. गाड्या किती भरधाव वेगानं फिरतात माहिती आहे इकडनं. तू नको टेन्शन घेऊ, मी जाईन व्यवस्थित. हे बघ, मला डोळ्यांनी जर दिसत नसलं ना तरी कान शाबूत आहेत माझे. असा कानोचा घेत घेत मी जाईन. मोठा कानोसा घेत घेत जाईन म्हणतो. त्या ड्रायव्हरने एखाद्या नीट कानोसा नाही घेतला ना तर जाशील ढगात. आणि तुझ्या पोटातला गॅसचा गुडगुड गुडगुड आवाज मला येतो. स्वतःला तर काही येतच नाही. कानोसा घेत घेत जाणार. मी कोणतरी शाना सुरता माणूस बघतो हा आपल्याला रस्ता क्रॉस करून द्यायला. कोणी हाय का रे इकडे? येतोय ना. वाट बघून राहिले मी तुमची. कुठे राहिले तुम्ही? अगं पोचतोच आहे मी. पोचताय तुम्ही? अरे केक घेत होतो ग तुझ्यासाठी. अहो कुठला केक? मला माहित नाही. तुम्ही लवकर येऊन जा. मी तर साडी नेसून तयार आहे. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्हाला कसं ध्यानात राहत नाही तुमच्या? अगे रात्रीच्या टायमाला दुकानात शोधून शोधून कसा तरी एक केक मिळवलेला आहे मी. तुमच्या धल्ल्याने ठेवला होता का रात्रीचा केक? अरे नको ना. काढून राहिले का मला तुम्ही? अरे नको ना असं बोलू तू. केक घेतलेला आहे. आता येतोच मी 10 मिनिटात. टेन्शन. येतोच म्हणे 10 मिनिटात. तुम्ही जर लवकर आले नाही ना तर मी माझी साडी सोडीन, गाऊन घालीन आणि बेडरूम च्या आतून कडी लावून घेईन. बसा तुम्ही तुमच्या केक टोकत. नको ना ग असं करू. मज्जा करायचा दिवस आहे ना ग आपला ग. ओ म्हणे राणी काढच्या चर्रवून जाता ना ग माझ्या. राणी म्हणे राणी. येत अरे बाप रे. त्यान बाईने उपाद मारू. हा लग्नाचा वाढदिवस म्हणजे भलता डोकायला ताप. काय झालं? इकडे ये. नशीब आपल्या आपल्याकडे लक्ष केलं. बोला ना, बोला. बाळा, नाव काय रे तुझं? श्याम सुंदर राजपूत. एक काम कर ना, आम्हाला ना जरा रस्ता क्रॉस करून द्यायला मदत करशील का? खूप उपकार होतील रे तुझे. असं काय करतो? कशाला उगाच त्याला त्रास देतोस तू? त्याला काही काम असेल ना, हा? आपल्यासारखं तो रिकाम टेकडा आहे का म्हाताऱ्यांसारखा? तुझ्यासाठी मी ते सगळ्या लोकांना विचारतो आणि मोठा आम्हाला हे आहे. ऐका ना, आम्हाला ना जरा रस्ता क्रॉस करून देसाल का? म्हणजे काय, आम्ही जेव्हा रस्ता क्रॉस करायला जातो ना तर आम्हाला घाबरायला होतं. म्हणजे आम्ही असं रस्ता क्रॉस करायला उभे राहिलो ना तर आम्ही असं असे आम्हाला घाबरत घाबरत रस्ता क्रॉस करायला लागतो. पण आता तुम्ही रस्ता क्रॉस करूनच परत आले ना. नाही तर तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही दाखवलं. काय झालं, ह्याच्या ना पोटामध्ये जरा गडबड आहे. बरं. आम्ही डॉक्टरला फोन केलेला आहे तिकडे. काय झालं, रात्री अपरात्री जर काही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर थांबलाय तिकडे. तिकडे का? तुम्ही ह्याला फक्त रस्ता क्रॉस करून द्या, मग तो जाईल त्याचा. चालेल ना, चालेल ना. त्यात काय आजोबा, सोडतो मी त्यांना. चला चला आजोबा, चला 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 आजोबा, चला चला. टेन्शन नका घेऊ. चला 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 चला. चला चला. अहो चला इकडे समोर बघा ना. दवाखान्यात गेल्यावर मला विसरू नको रे.
ए प्याड्या, असं कसं मी तुला विचारे? हो आजोबा, हा समोर दवाखाना आहे. ते डॉक्टर आहेत ना, 2 मिनिटात त्यांना चेक करतील आणि 3ऱ्या मिनिटाला ते इथे असतील. तुम्ही गावाला चालल्यासारखे काय निरोप देताय? जरा जरा पटकन ना, मला घाई आहे जरा, त्यामुळे जरा पटकन चला. चला चला चला. थांबा, नाही जायचं. गाड्यांना जाण्यासाठी हिरवा रंगाचा सिग्नल लागलेला आहे. लाल झाल्याच्या नंतरच जायचं. हो आजोबा, रात्री आहे ना इथे कुठल्याच गाड्या जात नाही. एकदम निर्मनुष्य रस्ता आहे हा. गेली ते एखादी बस आणि एखाद दुसऱ्या रिक्षा बुवा, आणि अशा निर्मनुष्य रस्त्यावर आपण सिग्नल पाडतोय, हीच मुळात कॉमेडी. नाही, एक वार नाही, 2 वार नाही, एकदम त्रिवार नाही. अरे आज जन्म आम्ही नियमांचे कधीच उल्लंघन केलेले नाहीये. आणि या उत्तरायणास आम्हाला नियम मोडायला सांगतोय. अरे आम्ही ज्येष्ठांनी सर्वोत्कृष्टांनी नियम मोडले तर तुमच्यासारख्या निकृष्टांना, तुमच्यासारख्या वेष्टांच्या समोर काय आदर्श राहणार? तेव्हा जोपर्यंत गाड्यांना जाण्यासाठी सिग्नल लाल होत नाही आणि माणसांना जाण्यासाठी हिरवा होत नाही, तोपर्यंत जायचं नाही. नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. कट्टी घे माझा. हॅलो, तुम्ही हा? अगं रस्त्यावर आलोच. रस्त्यावरचा काही गाड्यांचा आवाज नाही येऊन राहिला मला. उगाच काहीतरी फसाडून राहिले, चाटा मारून राहिले का लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही? नाही ना, चाटा मारत मी. तू किती बच करते ग. आता रस्त्यावर गाड्या नाही येत, गाड्यांचे आवाज का तोंडाने काढू का मी? ते काय नाही. आता हे बघा, इथं पार माझ्या साडीमध्ये ना पार घामटा निघतोय. मी नाही तर काय करीन, माझ्या अशी शेल्फी काढीन घामट्यामधले, मेकअप काढून टाकीन आणि टाकून देईन मग आमच्या फॅमिली ग्रुपवर. मग ती सगळे घामाटलेली राणी केली बुवा. अगं तू घामटलेली बी बलती गोड दिसते ना ग. कशी बी तू सुंदरच वाटते ना ग. येतो ना मी. नाही मला ते काय सांगू नका तुम्ही. लवकर या, नाही तर मग मी लावून घेईन कडी. मग नाही असं नको करू. येतो हा. आजोबा माझी बायको भलती चिडलेली आहे बर का. हा, वाट लागून जाईल माझी. मी यांना पटकन सोडतो. ते बघा, तो हिरवा माणूस दिसलाय. आता सिग्नल मिळालेला आहे चालणाऱ्यांसाठी. चला. अरे तुम्ही नका वाकू, तुम्ही पडून चला लवकर. चला लवकर. चला. ह्या गोळ्यांचा डबा माझ्याचकडे राहिला. डॉक्टरला काय कपाळ दाखवणार आहे? बरं झालं तू आठवण केली, पण माझी स्मरण शक्ती चांगली आहे हो. ह्या लाल गोळ्या तुझ्या आहे. लाल गोळ्या लाल गोळ्या. काय? अरे हे गोळ्या खाण्यासाठी आपण गाणं नव्हतं काय तयार केलं होतं? प्याड्या म्हणतो माझीच लाल, म्हणजे या लाल गोळ्या कोणाच्या? माझ्या. अरे म्हणजे लाल गोळ्या म्हणजे याच्या, म्हणजे प्याड्याच्या पोटात दुखायला पाहिजे नाही काय? नाही आजोबा, पण पोट दुखल्याची ऍक्टिंग तर तुम्ही करत होते ना. अरे नाही, हा मला बोलला उठ हरण्या, आपल्याला डॉक्टर कडे जायचं आहे. मी बोललो हे कशाला रे बाबा? तो बोलला तुझ्या पोटात दुखतंय. मी बोललो माझ्या पोटात दुखत असेल तर डॉक्टर कडे जायलाच पाहिजे. मग मी कपडे बिपडे घातले आणि निघालो. मग माझ्या लक्षात आलं की लाल गोळ्या याच्या आहेत, म्हणजे याच्या पोटात दुखायला पाहिजे. पिवळी गोळी असती तर माझ्या पोटात दुखलं असतं ना. अरे हे कुठलं लॉजिक आहे तुमचं? गोळ्यांचं पोटात दुखत असलं ना तर गोळ्या घेतो आपण. गोळ्यांच्या रंगावरून पोट दुखत नाही आपलं आजोबा. हे ध्यानात घ्या तुम्ही. ऐका ना, तुमच्या दोघांपैकी कोणाला सोडायचं तिकडे हे सांगा. 2च पावलावर येते. नाही तर मी एक काम करतो, तुमच्या दोघांना मी तिकडे सोडतो. ज्याच्या मूड असेल त्यांनी डॉक्टरकडे चाललं जा. मला मोकळं करून टाक. नाही, मला तिकडे जायचंच नाही आहे. मला जिमला जायचंय आणि जिमला जाताना मला डोकरा क्रॉसिंग लागतं. आणि मला तिकडे मंदिरात जायचंय, तिकडे कोब्रा क्रॉसिंग लागतं. ते ना कोब्रा क्रॉसिंग आहे ना, ते डुकरा क्रॉसिंग आहे, ते झेब्रा क्रॉसिंग आहे ना. हो ते तुझ्या. अरे तुम्हाला तिकडे जायचं आहे का नाही? सॉरी मी चुकून असं बोललो. हो नाही हो, मला तुम्हाला दुखावायच्या हेतू नव्हता ना. हो
अरे मी फलता टेन्शन मध्ये. अहो, माझी बायको पेटली आहे. अरे बापरे हा. प्याड्या फायर ब्रिगेडला फोन लाव. अहो ते तर अहो, तसं नाही ना. हो पेटली आहे म्हणजे ती डोक्यात राग घेतलाय तिने. बडाकीने ती मला जे समोर दिसेल ते फेकून मारेल. मला भलतं कुठून काढेल ते. मला पटकन सोडा ना. बरं 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 तुमच्या वेळेचा खोळंबा नको. हा, हा. हा, तुम्ही एक काम करा आणि ह्याचं तुम्ही अजिबात ऐकू नका. काय झालं? याला तिकडे दवाखान्यात घेऊन जा. मी इकडे थांबतो. जा जा चल 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 तिकडे. चल आजोबा. चावटपणा लावलाय बघा बापरे. त्यांना नुसता. चला चला लवकर लवकर. अहो इकडे 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 दवाखाना. इकडे बघा इकडे इकडे. हा हा इकडे इकडे इकडे. हा पोहोचले तुम्ही पोहोचले. हा आता जा तुम्ही दवाखान्यात. हा चला. हा. अरे तुम्ही का बरं आले आता आजोबा माझ्या मागे? मी याला तेच सांगायला आलोय. अरे ना इकडे बघ. या जगात माणुसकी आहे त्यातला हा एक देव माणूस आहे. बाबा. थँक्यू थँक्यू. चला चला. ए बेटा काय तिकडे चाललायस पलीकडे चाललायस. मला जरा मंदिरात जायचं. रस्ता क्रॉस करून दे ना. हा बेटा. चला 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 चला. चला हा या या. अरे तुमच्या जवळ ठेकडा झालेला आहे माहिती का? या 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 या. हा हा चला चला चला. हा, चला. हा तुम्हाला मंदिरात जायचं ना त्याच्यानंतर तुम्ही तिकडे चालले जा. आता तुम्ही का बरं आले हो? मला कंटाळा आलाय दवाखान्यात जायचा. प्याड्या तू जा रे बाबा. अरे धल्ल्यानो काय फालतूपणा करताय रे? खड्ड्यात जा तुम्ही. मला नाही करायचं. तुम्ही तुमच्या रस्ता क्रॉस करा. मी माझ्या चाललो. हे थांब हे. मग नाही हे थांब. नाही डॉक्टर. अरे जा तू पण जा. नको थांबू. अरे समजून घ्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला तिकडे जाणं. अरे, लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या. बोलला नाहीत तुम्ही. वा 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 अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. याच्यात काय आहे? केक आहे. अरे वा बघू जरा केक जरा बघू का? काय टोंबलं बघायचंय त्याच्यात? नाही, खूप दिवस झाले मी पण केक बघितला नाही हो. आणि काय त्या केकचा असा फोटो काढीन आणि आमच्या आश्रमातल्या सदस्यांना नेऊन दाखवेन आणि त्यांना सांगेन बघा प्रेम करावं तर असं. सगळ्या म्हाताऱ्यांचे आशीर्वाद मिळतील रे तुला. थँक्यू हा, थँक्यू बघू थँक्यू जरा. आजोबा. पटकन पटकन बघा. हा घाई आहे जरा. काढा तुम्ही. हा, ते काढा. आणि फक्त असं फोटो काढा आणि देऊन टाका मला. एक मिनिट बघतो. लवकर, लवकर. पटकन पटकन फोटो काढा. हे तर, हा. हो आजोबा. हा तुमचं वय काय हो? माझं वय 73 आहे. हो का? मग केस काढे करणं जरा सोडा ना तुम्ही. अरे देवानंदचा फॅन आहे ना रे तू. अच्छा म्हणून का? बरोबर पटकन पट. वा 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 मस्त आहे रे केक एकदम छान आहे. थांबा, मला फोटो काढू दे एक मिनिट. हॅलो. आता येऊच नका तुम्ही. तरी मला आप्पा म्हणत होते लगीन करू नको या माणसाशी. तरी मी लगीन केलं हो तुमच्याशी. येऊ नका तुम्ही. तिथेच राहा तिथेच उलटा तुम्ही. अरे नको ना तुझ्या आप्पाच्या कौतुक सांगू. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. एक फोन केला त्या माणसाने ना मेसेज केला. कौतुक सांगते. येऊच नका तुम्ही. तुम्ही माझ्या आप्पांबद्दल भलतच काय काय बोलून गेले ना. आता तर तुम्ही येऊच नका. मी तुम्हाला घरातच घेणार नाही. तो केक तुम्हीच खा. ती तर फेकून द्या. काय पण करा त्या अरे केक. नाही येत मी. कुत्र्यांना खाऊ घालतो तो केक. बाय नाही. ठेवून. घे बेटा आत हॅपी बर्थडे आमचा झाला इकडे. अरे काय केलं रे? अरे आता मी काय करू? आता नाही जात आहेत मला घरी. आता मला रात्रभर ती घरातच घेणार नाही. आता इथेच रात्र काढावी लागेल रे मला. काय करू? वा 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 मस्त परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसाद दा. श्याम्या, आम्ही गमतीने असं म्हणतो बरेचदा की आमचा हा मित्र निर्व्यसनी आहे. त्याचा अर्थ असा असतो की निर्व्यसनी म्हणजे निरनिराळी व्यसनं आहेत त्याला. तसं तुझ्या आयुष्यातला निर्मनुष्य रस्ता म्हणजे त्याच्यावर हे दोघं असणारच लक्षात. वा 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 वा. तुम्हाला दोघांना ना आता बस स्टॉप असं म्हणायची वेळ आली. वाजी वाजी. पण तरी तुम्ही थांबणार नाही तितकंच खरं. ही तुम्ही दोघांनी ही जी कॅरेक्टर्स उभी केली ही अफलातून उभी केली. अफाट बेरिंग होतं दोघांचं आणि जरा सुद्धा ते सुटलं नाही. व्हेरी वेल डन. मंडळी तुम्हाला हसवण्याचं आश्वासन नित्यनेमानं पाळणाऱ्या हास्य जत्रेच्या या राज्यात आता आपण भेटणार आहोत पुढल्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तळीपार.